हरी संत भार पंढरीत संत भाव पंढरीत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत तिथे असे देव उभा किंचित कमी देव उभा जैसे समचरणाची शोभा जैसे समचरणाची शोभा रंग भरे कीर्तनात रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत प्रेमे हरिदास नाचत सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा जो जीव जिव्हार ऐशा संता शरण जावे ऐशा त्याला ध्यावे देव उभा जैसी समचरणाची शोभा तिथे असे देव उभा जैसे समचरणाची शोभा जैसे समचरणाची शोभा जैसे समचरणाची शोभा पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला ज्याला म्हणता येते ना त्याच्यापेक्षा थोडा कमी आवाज ठेवायचा म्हणजे मग आपलं ते बिघडल्यासारखं होते ना मग त्याला म्हणताय त्याच्या संघ असं मागं चाला असतं त्याच्या पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला अंजनीने तो सेविला म्हणा सगळे अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी रुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी रुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी
तपासाठी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी सूर्योदय समयासी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी मारुद्र प्रगटला मारुद्र प्रगटला मारुद्र प्रगटला मारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला नामा माने म्या वंदिला नामा म्हणे म्या वंदिला नामाने म्या वंदिला अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी चंदन पंखा खाली कर जरासा हवाने लागून त्याची तपासाठी अंजनीच्या तपासाठी मारुद्र आले पोटी मारुद्र आले पोटी मारुद्र आले पोटी मारुद्र आले पोटी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी अंजनीच्या तपासाठी हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय गुणवंत भगवान की जय मुद्गलीश्वर महाराज की जय गुरु माऊली की जय सब संतना की जय हरि स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये प्रभु तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की ते नमस्कारोनी आता तुका म्हणे आता आपुल्या सायासी 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 आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाची उडी आपुलिया चंदे गायनाची उडी आपुलिया चंदे सिया बलरामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय
भगवान पंढरीश परमात्मा त्याच्या असीम निस्सीम अहेतुक कृपेने श्री संत मुद्गलेश्वर महाराज विश्वप्रभू गुणवंत भगवान या संत द्वयांच्या कृपाशीर्वादाने अंबाडा वासी गावकरी मंडळींच्या सहकार्यातून आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या इथे गुणाबाबाचं अधिष्ठान आहे. अतिशय मनाला प्रसन्न करणारा हा परिसर आहे. बाबाच्या प्रेरणेनेच या ठिकाणी निशाण लागलेलं आहे. धुनी उभी राहिली आणि नंतर मंदिराचं बांधकाम झालेलं आहे बाबाच्या आज्ञेने. बाबांना जाऊन 31 वर्ष झाली आणि त्यांनी जो दिवस ठरवून दिला, पौषातला पहिला रविवार, त्या दिवसाचं ठरवून दिला की या दिवशी थोडंसं अन्नदान करत चला. तर त्या दिवसाचं निमित्त धरून, तो दिवस काल्याचा धरून या सप्ताहाचं हे आयोजन आहे. 9 वर्षापासून, आता 9 वर्ष तर मीच झाली ती पाहू लागलो. 8वा सप्ताह असेल आमचा. त्याच्या अगोदरही पुष्कळ कार्यक्रम झालेले आहेत. दिवसेंदिवस सगळे हे वाढत आहे. चिंतनासाठी यावर्षी रामकथा हा विषय निवडलेला आहे. तर ही 5वी रामकथा आहे आमची. याच्या अगोदर 4 केल्या. तर 4 म्हणजे एक आज केली आणि एक 3 वर्षानं केली, दुसरी अजून 2 वर्षानं केली, अशा झाल्या त्या. एकही रामकथा बिचारी शेवटावर काही गेली नाही. पूर्ण विषय सांगणं झाला नाही. सलग सांगितलं तर शेवटावर जाईल ते. आणि आता यावर्षी तर अशी सांगितल्या गेली की दरवर्षी जेवढी सांगणं होत होती मागच्या 4 कथा जिथपर्यंत गेल्या, ही तिथपर्यंतही नाही गेली. उलट दुसऱ्या कथा करत असताना शिवपार्वती विवाह, रामायणाचे कारण, हे 2 दिवस सांगून पुढच्या 5 दिवसात कथा भरपूर लांब गेली होती. यावर्षी जास्त सांगणं व्हावं म्हणून शिवपार्वती विवाह कॅन्सल ठेवला, रामायणाचे कारणही कॅन्सल ठेवले, डायरेक्ट रावणापासूनच सुरू केलं. तरीही अलीकडे नाही, त्याच्याही अलीकडे. तर कुठे वेळ गेला माझ्याही लक्षात नाही आलं. आजची जी कथा आपण पाहणार आहोत, दिवस शेवटचा आहे. कथा अशा टप्प्यावर येऊन थांबली, ती जर विस्तारानं कथा करत गेलो ना, तर ना रामप्रभू वनवासात जातील, ना दशरथाची तळफळ थांबल. कारण तळफळू लागलेत ना. रामही वनवासात जाणार नाही, हे तळफळत राहतील. तर 12 महिने आणि ते कैकेयीचाही ठोके वाढले. लवकर वनात गेला म्हणजे डोक्याला टेन्शन नाही, ती फ्री होऊन जाईल. आता राम वनात जाणार नाही, ती फ्रेश होणार नाही. दशरथजी त्याचे ठोके पडत राहतील. तर या सगळ्यांना गुंताळ्यात ठेवल्यापेक्षा आपण भरकन कथा पुढे घेऊन जाऊ, म्हणजे सगळे मोकळे करून टाकू. मग आज काही कथा अशी शांततेत विस्तारानं क्रमानं होणार नाही, एका टप्प्यापर्यंत नेऊन ठेवायची आहे. तसा शेवट असल्यामुळे आज दिंडी आहे, गावातून मिरवणूक असल्यामुळे कथाही आज 1-1.25 तास अगोदर सोडावी लागणार आहे. असं म्हणा की दुपारचं सत्र होणार नाही, रोजच्यापेक्षा एका सत्रातनी अर्धा तास शिल्लक, 1 तास शिल्लक. तर अशा पद्धतीनं कौसल्या दशरथाच्या पोटी जे आहे रामप्रभूचा जन्म आहे. बालपणाचं जास्त चिंतन केल्या गेलं नाही. 16 वर्षाचे झाले, सर्व विद्या संपादन केल्या, वशिष्ठ गुरु आहेत. 16व्या वर्षी नेण्यासाठी विश्वामित्र येतात. सोबत घेऊन झाले, ताटिका मारली. यज्ञाचं संरक्षण करत असताना मारीची उडवला, सुभाऊ जाळला. जनकाच्या आमंत्रणानुसार मिथिलेला जात असताना अहिल्याचा उद्धार केला. जनकाचा जो पण होता, तो पण
रामप्रभूंनी पूर्ण केला. धनुष्य मोडला, सीताई साहेबांना वरलं. रामप्रभू अयोध्येला आले आणि असे काही वर्ष गेले, मिनिमम 12 वर्ष गेले म्हणतात. लग्नाच्या नंतर किती वर्ष गेले? 12 वर्ष. 16व्या वर्षी लग्न झालं आणि तिथून पुढे 12 वर्ष गेले. म्हणजे रामप्रभूचं वय किती झालं आता? 28 वर्षाचे रामप्रभू असताना राजा दशरथाच्या मनात निवृत्त विचार आला. रामाला राज्य द्यावं हे ठरलं. मुहूर्त उद्याचा काढला आणि सगळ्या देवता चिंतातूर झाल्या. कारण रामप्रभू राज्य करण्यासाठी नव्हते आले, त्यांच्या अवताराचा उद्देश होता रावणाचा वध करायचा होता ना. राम राजे होतीन तर पुढचं कसं व्हावं म्हणून देवतांनी आपत्कालीन मीटिंग घेतली. शारदेला किंवा विकल्पाला डाव पलटवण्यासाठी जे आहे पाठवलं अयोध्येमध्ये. विकल्प हिवराच्या झाडावर बसला आणि कलिंगड नावाच्या फळामध्ये विकल्पाची वस्ती आहे म्हणून सज्जनानं हिवराखाली बसू नये माऊली म्हणतात. आणि नाथमारा सांगतात कलिंगड खाऊ नये साधू संतानं. का? त्याच्यामध्ये विकल्प आहे. मग मंथरा नावाची कैकेयी दासी हिवराखाली बसली होती आणि तिच्या आवडीचं फळ कलिंगड, तिनं कलिंगड खाल्लं. तिच्यात विकल्प शिरला. शारदेनं तिची बुद्धी खराब करून टाकली. गोष्ट अशी आहे, राम वनवासात पाठवाचं प्लॅनिंग देवाचं, इंद्रादी देवांचं प्लॅनिंग आहे आणि हे प्लॅन अंमलात आणणारी सरस्वती आहे. आणि राम वनवासात गेले याचं खापर फोडलं मंथरेवर. बिचारीचा काही गुन्हा नाही. काय केलं तिनं? कैकेयी समोर येऊन रडायला लागली. राजानं तुझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या असं सांगितलं. कौसल्या तुला दासी करण्याच्या मागं लागलेली आहे, तुझ्या विरुद्ध षडयंत्र रचल्या जात आहे अशी ती सांगू लागली. आणि कैकेयीचं आपण काल चरित्र पाहिलं की कैकेयीची आई होती मूर्ख आणि बाप होता स्वार्थी आणि तिच्यामध्ये ते संस्कार उतरले मायबापाचे म्हणून तिचा स्वार्थ जागा झाला आणि तिचा मूर्खपणा प्रगट झाला. त्या मूर्खपणानं तिनं मंथरेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझी हित करती आहे, मी तुझी शिष्य आहे आजपासून, मला उपदेश कर. तिला आलिंगन दिलं. परिणाम मंथरेतला विकल्प जो आहे कैकेयीमध्ये शिरला. तुलसीदासजी सिद्धांत मांडतात, एक फार हिताची गोष्ट सांगतात. कोण कुसंगती पायीन साई, रहीन नीच मते चतुराई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. काल आणि याचं आपण भरपूर चिंतन केलं, खूप वेळ दिला आपण याला. मग आमच्यावर म्हणणं येते सगळ्यांचं की तुम्ही बा कथेच्या बाजूनं जास्त नका जाऊ, टच करून समोर निघा. पण काही गोष्टी ज्या असतात एका वाक्यात 2 वाक्यात सगळ्यांना समजत नाहीत. सगळे तितके हुशार असते तर आज सगळे देवाच्या मार्गावर असते. विस्तार केला जाते, ते आमचं चुकते, कथा बाजूने गेली, पण ते कामाचं असते. ते जर जुळेल तर परमार्थाची आवड निर्माण होईल. तुलसीदासजी लिहितात, कुसंगतीमध्ये आल्यावर कोण बिघडत नाही. प्रश्न आहे, कुसंगती मिळाल्यावर कोण बिघडत नाही? कोण नाही, सगळेच बिघडतात, साधूसुद्धा बिघडतात. व्यवहारातली म्हण आहे, ढवळ्या शेजी बांधला पवळ्या, वान नाही.
म्हणजे पवळ्या ढवळ्याने होणार. आता त्याचा वाण नाही लागला, त्याचा रंग नाही भेटला, वाण नाही पण गुण लागला. कुसंगती फार वाईट आहे. कुसंगती सात्विकालाही सज्जनालाही बिघडून टाकते. व्यवहारातलं उदाहरण आहे. 15 लिटरचा तुपाचा डब्बा असू द्या, तुपाचे भाव काय आहेत? तुपाचे भाव काय आहेत? आता काय किलो असेल काही विचारू नका बापा. तूप म्हटलं की चुपच राहा लागते माणसाले. लय कुठच्या कुठे गेलो. 15 लिटरचा डब्बा होता तूप, किती किमती आहे. आणि त्या तुपातनं एक थेंब रॉकेलचा पडला. किती? आता रॉकेल राहिलं नाही म्हणून आता रॉकेलचा एक थेंब पडला. किती? केवढ्या 15 लिटर तुपात नाही, त्या डब्यात नाही, एकच थेंब रॉकेल पडलं. मग 15 लिटरचं तूप एका थेंबाले तूप बनवते का रॉकेलचा एक थेंब 15 किलो तुपाले आपल्यासारखे बनवते? पावर कोणात जास्त आहे? तूप म्हणजे सुसंगती आणि रॉकेल म्हणजे कुसंगती. 15 लिटर एक थेंब आपल्यासारखं करू शकत नाही. आणि एक थेंब रॉकेल 15 लिटर डबा बस फेकून द्यायचं, खायच्या कामी नाही. याचा अर्थ काय? तुपासारखा जरी सज्जन नसल पण कुसंगती घडली ना त्याच्यावर काही ना काही परिणाम होती. आज काही ही सज्जन आहे आणि मंत्र आहे रॉकेलचा एक थेंब आहे. कोण कुसंगती पायी नसाई. कोण बिघडत नाही? सगळेच बिघडतात. सांगण्याचा उद्देश काय मग? कुसंगतीपासून लांब राहा. आता तुकोबाराचे चरण काही सांगत नाही. आणि पुढे असे म्हणतात, रहईन नीच मते चतुराई. मनुष्य कितीही हुशार असू द्या, चांगल्या विचाराचा असू द्या, किती विद्वान असू द्या, त्याला व्यवहाराची जाण असू द्या, त्याला परमार्थाचं ज्ञान असू द्या, तो किती चतुर हुशार विद्वान समंजस असू द्या, फक्त त्याची उडबस नीच माणसासंग असू द्या. नीच म्हणजे हलकट विचाराचा, ज्याचं जीवन हलकट आहे, स्तुत्य जीवन ज्याचं नाही, ज्याचं जगणं वाईट आहे, असा जो नीच हलकट वृत्तीचा मनुष्य, त्याच्या संगतीत किती व्यवहार चतुर, किती परमार्थाचा ज्ञाता त्याच्या संगतीत बसला ना तर त्याचा हुशारपणा, त्याची विद्वत्ता धूळ खाते. मग आपण काल विस्तारानं सांगितलं, महाराज तुम्ही कोणापाशी काऊन बसत ना? ज्याच्यापाशी बसाव तो जर नीच हलकट विचाराचा असल तर त्याच्या बसून का आपण लोक खराब करून घेता? हां नाही, पण आम्ही तसे नाही. हो तू तसा नाही, चांगली गोष्ट आहे, पण मला गॅरंटी नाही. म्हणून बोलणं, त्याचे विचार, काय माणूस 4 शब्द बोलला की त्याच्या डोक्यात नाही काय भरलेलं आहे लगे लक्षात येऊन जाते. म्हणून ज्याला अध्यात्मात प्रगती करायची, परमार्थाच्या मार्गावर अग्रेसर समोर व्हायचं आहे, शेवट गाठायचा आहे अध्यात्माचा परमार्थाचा, त्यानं हलकट विचाराच्या लोकांजवळ बसू नये. काही त्याग आणि समर्पण याचा आदर्श असणार अयोध्या शहर, तिथली महाराणी आहे. फक्त उडबस नीच हलकट विचाराच्या बाईजवळ आहे. मंथरा नीच विचाराची बाई आहे, हलकट विचाराची स्त्री आहे. तिच्या संगतीत उडबस असल्यामुळे आज तिचा शहाणपणा कुठच्या कुठे पडून गेला. आपण काल सांगितलं, स्वार्थी 3 प्रकारचे असतात. एक स्वतःचा स्वार्थ साधतात, दुसऱ्याचाही फायदा करून देतात. एक स्वतःचा स्वार्थ साधला पाहिजे, दुसरा मरेना. तिसरा स्वार्थी असा आहे की आपलं नुकसान झालं चालते, दुसऱ्याचं बरं होऊ द्यायचं. अशा हलकट विचाराची मंथर आहे आणि तिच्या संगतीत उद्बस कैची आहे. त्याच्यामुळे तिचं जीवन बिघडलं, तिची हुशारी संपली. आणि ती म्हणते, परवू कूप तुव बचन पर सकऊ पूत पती त्यागी. मंथरे तू माझी हित करती आहेस, तू सांगशील मी तसं जगील. आणि मग तिनं सल्ला दिला, त्या सल्ल्यानुसार हिनं काय केलं, आपण काल विस्तारानं चिंतन केलं. ती कोप भवनात जाऊन बसली. संध्याकाळी राजे आले, विचारलं कैकई कुठे आहे? कोप भवनात आहे.
कोप भवन सुनी सकुचे उरावू भय बस अगहुड पडवून परईन पावू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भूमी शयन पटु मोट पुराणा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ये डारी तन भूषण नाना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी प्रभु रामचंद्र भगवान की जगू भोले म्हणा यायचे माईक लच कर्कश आहेत कांटाळ्या बुसरायल्या आज थोडेसे यायचे गोळ करून देऊ ना माईक सकूचे उरवू घाबरले आपली जाणी कोप भवनात आहे जाऊन विचारतात थोडंसं गोळ करता का मागं म्हणणाराचं यायचे कांटाळ्या बुसरायला यायच्या आवाजानं असं विचारलं की हे फाटके कपडे हा अंधार हे अलंकार का फेकले बोलत नाही काहीतरी इच्छा आहे म्हणूनच रुसली ना आज आनंदाची गोष्ट आहे जे पाहिजे ते माग काही काही म्हणते माग माग नेहमीच म्हणता कधी दिलं का मी तुमचं युद्धामध्ये 2दा रक्षण केलं तुम्ही मला 2 वर दिले ते सुद्धा आजपर्यंत दिले नाहीत आणि काय माग दशरथजी म्हणतात बिसरी गयऊ मोही भोर सभा स्वभाऊ राज्याचा एवढा मोठा व्याप माझा भोळा स्वभाव त्याच्यामुळे मी विसरून गेलो ठीक आहे आता माग 4 वर माग तरी ती उठत नाही अगं माग तू जेही आज माझ्यासाठी माझा जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे राम राजा होणार आहे असा प्रसंग आहे आणि या आनंदाच्या भरात आज माझा मी जीव करता सुद्धा माग विचार करणार नाही काय पाहिजे ते माग जर मी आज तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही मला रामाची शपथ आहे मंथरेन सांगितलं होतं रामाची शपथ घेऊ देजो तिथपर्यंत तोंड उघडू नको रामाची शपथ घेतल्यावर मग नाही म्हणणार नाही आणि पुन्हा माझा जन्म ज्या कुलामध्ये आहे ते कुल कसं आहे रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाहू बरु बचनु न जाई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सत्य मूल सब सुकृत सुहाए वेद पुराण विदित मनु गाए राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी सिया बलराम चंद्र भगवान की जय जय दशरथजी म्हणतात आमच्या कुलामध्ये जेवढे राजे झाले ते कशा स्वभावाचे होते एकदा शब्द दिला तर तो शब्द पूर्ण करायचा जीव गेला तरी हरकत नाही जीव गेला तर चालेल पण शब्द नाही गेला पाहिजे शब्द नाही गेला पाहिजे जीव गेलाच चालेल प्राण जाहू परिबचनन जाई शिबिराजे सूर्यवंशातले आहेत हे कबूतर आलं पाठीमागं त्याच्या ससाना लागला होता सांगितलं महाराज माझं रक्षण करा त्याला अभय दिलं ठीक आहे मी तुझं रक्षण करतो ससाना म्हणे असं कसं रक्षण माझं हे भक्ष्य आहे मी उपाशी मरल ना
ते कबुतरानं वापस द्या. त्याला अभय दिलं. ससाना म्हणते मा जीव जाईन, म्हणजे आता याले वाचवा तर तो मरते आणि त्याच्या जीवाचा विचार करावा तर हा शरण आलेला मरते. म्हणे मधातला काही रस्ता ठीक आहे, मला मांसच पाहिजे म्हणे, तुझं मांस दे. शिबी राजानं आपल्या स्वतःचं मांस कापलं शरीराचं कबुतराच्या वजना एवढं. आता कबुतराचं वजन एवढं होतं, पूर्ण शरीराचं मांस काढलं, पण ते त्याची वय नाही, ते तितकं भरल्या गेलं नाही. शेवटी शिबी राजा तागड्यात बसले. शिबी राजा तागड्यात बसला याचा अर्थ काय, जीव झाला रे मला काय, पण असं नाही म्हटलं का तुझ्या पैसे मा जीव चालला इथे, नाही नाही, जीव देण्यासाठी तयार झाले, पण शब्द नाही खाली जाऊ दिला. व शब्द हे आमची परंपरा आहे. काय लोक होऊन गेले हो, कलियुग आहे, कलियुगात शब्दाची काही किंमत नाही. राजा हरिश्चंद्र सूर्यवंशात जन्माला आले, स्वप्नात राज्य दान केलं विश्वामित्राला, स्वप्नात, आणि तो जागेपणी मागण्यासाठी आला. असं नाही म्हटलं बुवा भाऊ भटजी डोकं बिकं फिरलं का, स्वप्नात ये जा, स्वप्नातलं स्वप्नात देईन, जागेपणी देत नसतात. नाही 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 नाही, सगळं देऊन टाकलं. आणि दान केल्याच्या नंतर मग पुन्हा दक्षिणा लागते ना वरून थोडीशी, सगळं दान दिल्यावर वरून दक्षिणा 3.5 भार दक्षिणा द्यायची होती. लय मोठा हिशोब आहे, लय मोठं 3.5 भार सोनाले. आणि मग त्याने त्याच्यातलंच काढलं 3.5 भार. ते म्हणे हे तर अगोदरच राज्य, 3.5 भार तुझ्या कमाईनं आणून दे. संकट पडलं म्हणून लोकाली राजानं मदत केली होती. आजपर्यंत सगळी जनता धावली घरून सोनं नाणं घेऊन, महाराज हे घ्या आमचं देऊन टाका, देऊन टाका. ते म्हणे मी हे राज्य माझं आहे, तर हे प्रजा कोणाची झाली, माझी, आणि प्रजेजवळ जे आहे ते कोणाच झालं, माझं, प्रजेचं घेऊन देता येत नाही. बरं मग आता मग अवधी मागितला, 1 महिना वेळ द्या. आणि सगळ्या पृथ्वीवर राज्य हरिश्चंद्राचं, म्हणजे कुठेही जातीन आणि कुठूनही काय आणलं ते शेवटी ते त्याच्याच राज्यातलं आहे ना. काशी हे कोणाच्या मालकीची नाही. मग काशीत गेले, वेळ संपत आला होता, कष्ट करून फेडावतं, डोक्यावर गवत बांधून उभे राहिले, स्वतःला विकलं, स्वतःची बायको लेकरून स्वतःला विकलं. विकलं म्हणजे काय का AC मध्ये बसून राहिले का, मग वाहे डोंबा घरी, पाणी, हरिश्चंद्र तारा राणी, एक तर तिघाचा वियोग झाला, वेगवेगळे झाले. आणि राजा मुर्दे जाळू लागला. सांगा बरं हे सगळं कशामुळे घडलं, शब्दाचं पालन त्याच्यामुळे घडलं. फक्त जाय नाही देत, विषय खलास, विषय खलास झाला ना, देत नाही म्हटल्यावर. पण नाही नाही नाही, इतके जीवनाच्या हाल अपेष्टा, मुलगा मेला स्वतःचा, प्राण जाई, रोहिदास शब्द नाही जाऊ दिला. स्वतःची बायको तिच्याही मरण्याचा टायमाला तिच्याही मानीवर तलवार ठेवली हरिश्चंद्रानं, पण शब्द नाही खाली जाऊ दिला. कसे लोक होऊन गेले. दशरथजी आठवण करून देतात, माझा वंश असा आहे, माझं कुळ असं आहे, माग तुझा शब्द खाली जाऊ देणार नाही. एक तर कुळ असं आहे, पुन्हा रामाची शपथ आहे. आणि दशरथजी म्हणतात, सत्यमूल सबम सुकृत सुहाये. केवढी मोठी गोष्ट सांगतात. सत्य भाषणाच्या आधारानं सगळे पुण्य होतात. आपण आपल्या जीवनात जेवढे पुण्य करतो ना, हे सगळे पुण्य, या पुण्याला आधार कोणाचा आहे, सत्य वचनाचा. याचा अर्थ काय होते, सत्य गेलं की सगळं पुण्य ढासळलं. लक्षात नाही आलं का, सत्य बेस आहे, या बेसवर पुण्य टिकून, आणि खालून सत्याचा बेस काढून घेतला, पाया काढला की पुण्य कोणाच्या आधारानं राहील. याचा अर्थ खोटं बोलला, शब्दानुसार जगला नाही, दिलेला शब्द पाळला नाही, पुण्याचा नाश होतो. अनास्त बाबा बाबा, गोष्टी किती मोठ्या मोठ्या गोष्टी असतात. म्हणून आपल्या जीवनात पुण्य शिल्लक राहिलं नाही. म्हणून जास्त मोठे मोठे शब्द बोलायचे नाही महाराजाला खुश करासाठी. महाराज फोन लावायचा म्हणले, मी हाऊस मग, आणि लावला फोन, गाव कुठे, राजा आलो, पण मी तर मोर्शीला होता. का तुम्ही तर म्हणत जा करील मदत, अरे फोन लेट झाला तुमचा जरासा.
तुम्हाला नाही मदत करा तर कोणाला करा, पण कालच जीव आले आणि जवायला पैसे दिले. मग तोंड कायला मारलं बे, तोंड काय मारलं पहिल्यांदा. त्यात महाराजचं काय झालं, महाराजाला पैसे नाही भेटले, पण तो शब्द टाळला तर पुण्य भेटलं ना. पुण्य केव्हाही मोठ्या पैशापेक्षा. म्हणून फुकटचे आश्रय कोणाला देऊ नका. होत असेल तर काम करा. सरळ सांगा, मी तुला नाही म्हणत नाही, पण होय म्हणत नाही. जेव्हा तुझ्यावर वेळ येईल तेव्हा मी करील, पण करीलच असं नाही. टाईम पण बोलून जाईन. ट्रॅक्टरवाला म्हणा, हॅलो कुठे आहेस रे, आपली फंटी होती. मग वा काका येतो ना. मग मी उद्याच, उद्या हो उद्याच पार्टीच येतो म्हणे, चहा प्यायला तुमच्या घरीच. काका बसला चहाचा कप घेऊन. चहा थंडा झाला, त्यात माशी पडली. फोन लावला, का रे बुवा थंडा झाला आणि माशी पडली, कुठे आहे. अरे आज लय अर्जंट होतं, तर टमक्यात जायचं काम पडलं. मग पहिलेच सांगायचं परवा येईल म्हणून. स्वार्थच आहे का नाही, माणसं टिकून ठेवायचे आहेत ना. उद्या जमत नाही म्हणा तर दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्याला सांगल. म्हणजे 4 पैसे कमवासाठी ही भाषा आहे. ठीक आहे, तो 4 पैसे वाचवले, पण पुण्याचा किती नाश केला. जीवनात सत्य नाही तर जीवन दुःखाच्या खाईत आहे ना. आता सत्याबद्दल मी जास्त विस्तार करत नाही, कारण असं आज कथेचा विस्तारच करता येत नाही ना. दशरथजी म्हणतात, सत्य मूल सब सुकृत सुहाय. सगळ्या पुण्याचं मूळ सत्य आहे. कोण म्हणते असं, असं कोणाचं म्हणणं आहे. काही लावता का हे वेद पुराण विदित मनुगाय. वेदही हेच म्हणते, पुराणही हेच सांगतात, आणि मनुस्मृतीमध्ये सुद्धा हेच सांगितलं. याच्याही पुढे आपल्या सगळ्या वारकरी संतांनी सुद्धा हेच सांगितलं. तुकाराम महाराज म्हणते, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. देव पाहिजे का, खरं बोला. मग मायकून जप होत नाही, काही हरकत नाही, खरं बोला, देव भेटते. पंगत घालणं होत नाही, काही अडचण नाही, खरं बोला. फुकासाठी जोडे हरी. फुकट फक्त रोजच्या व्यवहारात खरं बोला. असत्याले स्पर्श करू नका. ज्ञानोबाराय 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. बाप बाप बाप, असा ग्रंथ निर्माण झाला हो, सहज बोलता बोलता. काही अगोदर प्रॅक्टिस तयारी काहीच नाही हो, उठून बसले की सुरू झाला ग्रंथ. आणि असा जगाच्या पाठीवर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. विद्वान वक्त्यांचं म्हणणं असं आहे, ज्ञानेश्वर महाराज जर पुन्हा आले आणि पुन्हा जर ते ज्ञानेश्वरी लिहायला लागले तर अशी लिहिल्या जाणार नाही. याच्यापेक्षा चांगली लिहितील, पण अशी नाही लिहिल्या जाते. सांगा. आणि म्हणून सगळी मंडळी माऊलीसमोर जमायला सांगितलं, माऊली अरे काय तुम्ही लिहिलं, काय तुमचं वक्तृत्व आहे, अरे तुम्ही काय विषय मांडले, कशा पद्धतीनं मांडले. आम्ही तर बापरे, आम्ही तर नच झालो बा, थक्क झालो बा आम्ही. तुमचं वय नाही हो एवढं, हे तुम्ही कसं करू शकले. हे सगळं करण्याच्या पाठीमागं तुमचं कोणतं पुण्य उभं राहिलं. तुमच्याजवळ अशी कोणती शक्ती होती की त्या शक्तीच्या जोरावर तुमच्या हातून एवढं मोठं कार्य घडलं. माऊलीचे शब्द आहेत. माऊली म्हणतात, माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. माऊली म्हणतात, हा अलौकिक ग्रंथ तुमच्या समोर जो प्रगट झाला माझ्या मुखातून, त्याला कारण सत्यवादाचं तप. सत्यवाद, वाद म्हणजे बोलणं, सत्य बोलण्याचं तप. किती खरे बोलले तुम्ही. अनंत कल्पात मी खोट्याला स्पर्श केला नाही. अनंत कल्पात माझे अनंत जन्म झाले, त्या प्रत्येक जन्म मी सत्यच बोललो. त्या अनेक जन्मात सत्य बोलल्याचा परिणाम ही ज्ञानेश्वरी तुमच्या समोर प्रगट झाली. आणि एकदा वाचल्यावर समजून घ्यायला सांगा बरं. सारे कुटाने खोटे नाटे धंदे नेते समजत नाही ज्ञानेश्वरी. म्हणून तर इतकं सांगितल्यावरही समजत नाही. इतकं सांगितल्यावरही चांगल्या जगाची वृत्ती होत नाही का. अरे ती सत्याच्या बेसवर बनलेली आहे, आणि ती सत्याचा स्पर्श नाही जीवनाले. ते शब्द काय समजतील, ऐकले काय लक्षात राहतील ते. म्हणून तर परमार्थ समजण्यासाठी
समजलं ते लक्षात राहण्यासाठी, जे लक्षात राहिलं ते जगण्यात येण्यासाठी भाऊ तेवढी तपश्चर्या लागते राजा. महाराजाले असं बोलणं शोभते का? जीभ लांबवाले काय लागते असं मन बोलले म्हणजे शास्त्रातलंच आहे. माझी बुद्धी अपुरी आहे असं म्हण. तुझं डोकं कमी पडलं समजासाठी ते ती अक्कल कमी पडली त्या शब्दाच्या ठिकाणी. तुले ते समजलं नाही. समजाची तुझ्या अंगात कुवत नव्हती. समजत तुले नाही. चूक कोणाची काढतं? चूक कोणाची काढतं? सत्य दशरथजी म्हणतात शब्द मोडणार नाही, खरा जगीन म्हणतात. ऐका बरं, खरं बोललं पाहिजे आणि जगणंही खरं असलं पाहिजे. बरं नुसतं खरं बोलणंच नाही. आता वाढलाच विषय तर थोडासा 2 वाक्य अजून ऐकून घ्या. खरं बोलणं वेगळं आणि खरं जगणं वेगळं. आता ते हे निघली स्कीम लाडकी बहीण. मायची शपथ घेऊन सांगा त्या स्कीममध्ये बसता का तुम्ही? मग कागदपत्र केले का नाही? मग याले खोटं जगणं म्हणतात. ठीक आहे, मग लोक कसे करू लागले? लोकाले देव नाही मिळवायचा, देव नाही मिळवायचा. मग ते घरी चालता माया तेच म्हणे की मग करून घ्या बाई तुम्ही. हो ते जरी म्हणत असेल पण आपण ऐकतो ना. 1,500 रुपयासाठी आपल्या पुण्याचा नाश करता का? पुण्य 1,500 भेटते का पुण्य? सत्य जगणं देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे. म्हणून संसारातलं काही प्रलोभन खोटं बोलून जवळ नाही करायचं. नाही 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 नाही, ते खोटं बोलणं संसारातली गोष्ट इथे राहून जाईन. आणि त्याच्यासाठी केलेलं खोटेपणा ते आपल्या मेल्यावर आपल्या सोबत येऊन ते आपलं जीवन बर्बाद करायला पुढचं आयुष्य खराब करून टाकील. हे सगळ्याला मी सांगत नाही, पण ज्यांना वाटते की आपलं बरं होऊन जावं त्यांच्यासाठी. तसं खरं बोलणं महत्त्वाचं आहे, त्याप्रमाणेच आपलं जगणंही खरं असलं पाहिजे. विचार करावं की हे आपलं जगणं बिघडू तर लागलं नाही ना. हे जगणं आपल्याला सद वस्तूकडे घेऊन जाणार आहे का? सतनाम परमात्मा. सगळ्या संतांचं शास्त्राचं पुराण वेदाचं सुद्धा हे म्हणणं आहे. मग आता बा रामाची शपथ, आपल्या कुळाची कुलपरंपरेची घोषणा आणि सत्य सगळ्याचं मूळ एवढं सगळं ऐकलं आणि सांगितलं तू शृंगार कर. आणि 1 नाही 4 वर माग. मग कैकेयीनं मेकअप केला, आरशासमोर बसली, चांगलं पातळ नेसलं, चांगले केस लावले, सुंदर मेकअप केला. अंगावर होते नव्हते ते लग्नाचे, दसऱ्याचे, दिवाळीचे, होळीचे सारे 3 अंगावर टाकून घेतली. दागिने आणि ठुमक ठाक राजा दशरथाजवळ आली. आणि राजा दशरथाजवळ येऊन त्यांच्या खांद्यावर एक हात टेकवला. काय स्वार्थी असते हो. थोड्या वेळापूर्वी हात फेकून दिला होता डायरेक्ट कालच्या कथेत, आणि आज खांद्यावर हात 3 ठेवला. आणि ती बोलायला लागली, सुन प्राणपती भावत जी का, देहू एकवर भरत ही टीका. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. काय शब्द आहेत? सुनहु प्राणपती. प्राणपती जिनं लोटून दिलं राजा दशरथाले, ती आता खांद्यावर हात टेकून म्हणते हे प्राणप्रिय असं संबोधन दिलं. स्वार्थीपणा पहा किती माणूस बदलते स्वार्थासाठी. माझी इच्छा आहे काय? देहू एकवर. 2 वर होते ना, तर पहिला वर देहू एकवर भरत ही टीका. भरताला टीका म्हणजे भरताला राज्य द्या. वर मागण्यातही चॅप्टर पण आहे. अगोदर रामाले वनवास नाही मागितला, राम वनवास आणि मग दुसऱ्या वरानं भरताले गादी, असं नाही. पहिल्यांदा गादी मागून घेतली
पहिल्या वरान राम वनवास नाही मागितला. का नाही मागितला? रामाले वनवास मागितला असता की दशरथ राजे बेशूत पडले असते, भरताच्या नंबरच लागला नसता. मग पहिले गादी मागून घेतली. लक्षात, म्हणजे मागतानाही किती हुशारी आहे पा. हा, 1 मिनिट विचार करा राजा दशरथजी. भरताले गादी ठीक आहे, ठीक आहे. 1 मिनिट विचार केला. रामाचं आपण नाव जाहीर केलं ना, आता भरताले कसं द्यावं बा. पण ठीक आहे, करू ॲडजस्ट. रामाले काही वाटणार नाही. ठीक आहे. आता दुसऱ्यावर मागायचा तर पा. हरी मागवू दुसरावर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पहिला वर मागत असताना खांद्यावर हात ठेवला आणि प्राण प्रिय हे संबोधन दिलं. आता दुसरा वर लय भयानक असल्यामुळे अजून अधिक नाटक वाढवलं. हात जोडले. मागवू दुसरावर कर जोरी. हात जोडले. हात जोडतो म्हण बाबा, तुम्हाला हात जोडतो, तुम्ही माझी इच्छा पुरी करा, तुम्हाला मी हात जोडतो म्हणे. अरे पाहिजे का दुसऱ्या वरात? मग बोलायला लागले. तापस बेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 असा शब्दाचा प्रयोग केला. किती हुशार, किती चाप्टर होती. एक तर हात जोडले आणि मला असं वाटतं की तुम्ही माझी इच्छा पूर्ण करालच. अगोदर राजाचंही म्हणजे हे करून टाकलं की तुम्हाला वाटतं तुम्ही नाही पूर्ण करून देऊ. तुम्ही कोण आहात? तुमचा माझ्यावर जीव आहे, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तरी मी हात जोडून तुम्हाला विनंती करते, मला दुसरा वर पाहिजे. कोणता? तापसबे हरी तापसबेशम. तपस्व्याचा वेश. काही अर्थ लागला नाही. विशेषी उदासी. उदासीन व्रत, तरी अर्थ नाही. म्हणजे अर्धी चौपाई झाली, पण काय मागायचं राजा दशाला मेळ लागला नाही. तापसबेश विशेषी उदासी 14 बरस. 12ने चौपाई झाली, पण इले काय पाहिजे अजून राजा दशरथाच्या लक्षात आलं नाही. काय म्हटलं की तपस्व्याचा वेश, उदासीन व्रत आणि 14 वर्ष. मग तर्क लावला राजा दशरथानं. इले म्हणायचं काय आहे? हा 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 वाटते की भरताले गादी द्या आणि तुम्ही आणि मी आपण तपस्व्याचे कपडे घालू, उदासीन व्रत स्वीकारू आणि काही आता शेवटचे दिवस आहेत, आपण काही दिवसासाठी वनवासात निघून जाऊ बा, किंवा घरातच राहून आपण हे व्रत स्वीकारून राहू, असा अर्थ राजानं केला. कारण मिळच लागते ना, विषयाचा क्लिअर केलाच नाही. याला म्हणतात चॅप्टरपणा मागण्यातला. तपस्व्याचा वेश, उदासीन व्रत आणि 14 वर्षासाठी 14 बरस राम बनवासी. राम वनवास, 14 वर्षासाठी रामाले वनवास. आणि वनवास कसा? तपस्व्याचा वेश आणि उदासीन व्रत. जसे हे शब्द राजा दशरथाच्या कानात शिरले, एकदम राजा दशरथ स्तब्ध झाले. धक्का बसला डायरेक्ट. बापरे! सिंहाच्या डरकाळीनं एखादा म्हातारा हाती तसा थर 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 कापायला लागते.
तशी अवस्था राजा दशरथ झाली. घर फिरायला लागलं, चेहऱ्याचा रंग उडला, हात आपोआप डोक्यावर गेला, डोळे बंद झालेत. बापरे, कैकई काय बोलत आहेस तू? हो महाराज, रामाले वनवास. कैकई, हो रामाले वनवास. पुन्हा हे ऐकून तर खालीच पडले, डायरेक्ट धाड मिनूर कोसळली. कैकई म्हणते, महाराज तुम्ही वचन दिलं बरं, तुम्ही वचनबद्ध आहात. शब्दपान चालवायला लागली. दशरथाचा विश्वासच बसे नाही. का बसे नाही? दशरथ म्हणतात, तू काही माझी मजाक करू लागली का? तू माझी मजाक करू लागली का? कारण मी तुला ओळखतो. तुझं रामावर किती प्रेम आहे हे मला माहित आहे. काल आपण पाहिलं ना, सोन्याचा महल स्वतःसाठी बांधला कैकईनं, आणि रामाचं लग्न झालं हा निरोप आल्याबरोबर देऊन टाकला. रामप्रभूले सोन्याचा स्वतःसाठी बांधलेला महल देऊन टाकला. दशरथाला ही गोष्ट माहीत होती. तुझं रामावर किती प्रेम आहे मला माहीत आहे. मजा करत नाही ना. नाथ महाराज लिहितात, तुझं श्रीरामी प्रीती त्रिशुद्धी, तुझी कोणे छळली बुद्धी, दारुण उपजली दुर्बुद्धी, अतिविरोधी श्रीरामी. श्रीरामी तुझं प्रीती त्रिशुद्धी, मला माहित आहे तुझं श्रीरामावर प्रेम आहे, पण आज तुझी बुद्धी अशी कशी काय झाली? हे दुर्बुद्धी निर्माण करणारा कोण आहे? रामाला वनवास म्हणजे रामाचा विरोध का करतीस? नाही 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 नाही, मजाक करू लागले. बरोबर आहे, माझं रामावर किती प्रेम आहे याची तू परीक्षा घेतली का? जर परीक्षा पाहत असेल तर बंद कर परीक्षा, अजून जास्त ताणू नको रबर. राम प्रेमात जीव जाईल. काही ना फाड 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 बोलणं सुरू केलं. मजाक नाही, मजाक करणं माझा स्वभाव नाही, आणि जर करत असेल पूर्वी तर तो आता राहिला नाही. रामानं वनात जावं, डोळे भरून आले राजा दशरथाचे, रळायला लागले. बाई आहे, एकदा निष्ठूर झाली की साऱ्या मर्यादा पार करते. रडणं बायाचं काम आहे. माणूस आता मर्दा मर्द, बाईसारखे पाणी पडू नका डोळ्यातून. तुम्हाला काय वाटलं मी कोणती तू मागील? 15 दिवसापासून राम राजा होणार आहे, साऱ्या अयोध्येला माहीत आहे, आणि मला नाही सांगितलं. एवढा मोठा पडदा, माझा विश्वासघात केला. 15 दिवस. कैकई, अहो राम राजा होणार हा निर्णय आज सकाळी, एक शब्द बोलू नका, मला काही ऐकून घ्यायचं नाही. एकही शब्द तुमचा ऐकायचा नाही, काही सफाई देऊ नका. तुला कोण सांगत तुला असं आहे? म्हणे कोण आहे अयोध्येच्या विरुद्ध? ही गोष्ट खोटी आहे. ते म्हणे मला तुमचं काही ऐकायचं नाही. बाई हे भाऊ म्हणे, खोलीत मला भेटासाठी तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद होता, प्रसन्न होते, आणि भरताले राज्य मागितलं की चेहरा उतरला तुमचा. भरत तुमचा मुलगा नाही? मी तुमची बायको आम्हाला विकत आणलं. भरत की राऊर पुतन होई, आने हु मोल बेसाई की मोई. आम्हाला का विकत आणलं का? दशरथजी म्हणतात, गादीचा विषय नाही, विषय दुसरा बरोबर नाही. भरताले गादी देऊ, पण रामाले वनवास नाही 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 नाही. ही गोष्ट अघटित आहे. विश्वास बसत नाही बरं. पण बाई जात सत्संगी या तुम्ही. साधून घरादारावर प्रेम ठेवू नये. कोण सांगते? काही तुले चालते नाही का? तू घरादारासाठी जीव घे पुढच्याचा. साधूला सांग, साधूला काय पाहिजे? पैसा. साधूला काय पाहिजे? चांगलं चोंगलं खाले. तू तळून घोळून मळून, आणि तुले जर असे पैसे कामात कमी चालत नाही. सारी काठच्या साधूवरच आणली नाही का? तुम्हाला काय पाहिजे पैसे सांगा. काही म्हणते. शेवटी विश्वास बसे नाही बरं. पण जेव्हा ती बोलली, माझा शेवटचा निर्णय आहे का, तुम्ही जर माझे दोन्ही वर पूर्ण केले नाही तर मी महलावरून उडी मारील, आत्महत्या करीन, तुम्हाला कलंक लागेल, रघुवंश बदनाम होऊन जाईल, आणि आता तुम्हाला जे वाटते ते करा. तू तवन देवी वरदान, मज मनसी महाविघ्न, तरी मी आपुला देईन प्राण, सुख संपूर्ण हो तुम्हा. तुम्ही सारे सुखात मरा म्हणे,
जगा, सारे सुखात राहा, माझी जर इच्छा पूर्ण केली नाही तर मी आपली जीव देईल. आता विश्वास बसला दशरथांचा, गजवू नारी विश्वास. बाईवरचा भरत विश्वास उडला. कैकई माझं मस्तक माग, पण रामाले वनवास नको देऊ, माझा जीव जाईल. कैकई एवढं मोठं पाऊल नको उचलू. मी काय चुकीचं केलं? रघुकुलामध्ये मोठ्या भावानं लहानाने त्याची सेवा करावं, हा पूर्वीपासूनचा नियम आहे. त्या नियमाले अनुसरून मी हा निर्णय घेतला. चूक एवढी झाली की त्या कानावर टाकलं नाही. हा ती मला वेळही मिळाली नाही, अचानक मी तो निर्णय घेतला. माझ्या मनात भरत आणि राम यांच्याविषयी काही भेद नाही. खरं सांगा कैकई, दशरथजी म्हणतात, मोरे राम भरत दुई आखे, सत्य कहू करी शंकरू साखी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भकमान वचन सरनाना, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मनहु महीप मृदुलच्छ समाना, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. कैकई, मी शंकरजीची शपथ घेऊन सांगतो, राम भरत माझे दोन डोळे आहेत. बरं, माझ्या ठिकाणी दोघांच्या विषयी काही भेद नाही. एवढं धाडस नको करू, थोडा विचार कर. सगळी अयोध्या नवे नवे रामाचे शत्रू सुद्धा रामाची स्तुती करतात. रामानं तुझं काय बिघडवलं? वनवास 14 वर्षाचा. रडतात दशरथजी, भीक मागतात कैकईले. स्त्रीची जात ना एकदा निष्ठूर झाली ना की मग ती माघार नाही घेत. घराघरातल्या बायाच्या ह्या गोष्टी आहेत. तशी स्त्री कोमल आहे, मृदू स्वभावाची आहे, तिच्या मनात दयामया लगेच जागी होऊन जाते. पण तिनं काय एकदा अंतकरण कठोर केलं की बस रे बस बस, मग तिची माघार नाही. तुलसीदासजी लिहितात, जीभ कमान. कैकईनं आपली जीभ कमान म्हणजे धनुष्य बनवली, आणि वचन सर नाना, आपल्या जीभरूपी कमानीवर तिनं आपले शब्दरूपी बाण बसवले. किती? भरपूर बाण. आणि मग बाण कुठे सोडायचा? महीप मृदू लच्छ समाना. कोमल असणार राजा दशरथाचं अंतकरण, त्याच्यावर ते बाण सोडले. जीभ रूपी कमानीतून आपले शब्दरूपी बाण राजाच्या अंतकरणावर, हृदयावर काय तिनं सोडले. हृदय विदीर्ण झालं राजाचं. तू तुझ्या वरात बदल करणार नाहीस? नाही. नाही करणार? नाही. मग माझं ऐक कैकई, आजपासून तुझा माझा संबंध संपला. जोपर्यंत जिवंत आहे, मेहरबानी करून माझ्याशी एक शब्दही बोलू नको, तुझं तोंड दाखवू नको. दशरथाने संबंध तोडला. अयोध्येमध्ये जे बाजे वाजत होते, जे सूर निघत होते आनंदाचे, आणि त्यानं सगळं नगर आनंदानं न्हावून गेलं होतं. ते आनंदाच्या स्वरानं आता ते आनंदाचे सूर राजा दशरथांना छातीत बाण सारखे वाटू लागली. रात्रीची वेळ आहे, खिडकीतून आकाशात पाहतात आणि न निघालेले सूर्यदेवतेला हात जोडून प्रार्थना करतात. हे सूर्यदेव, तुम्ही आमच्या कुळाचे बाप आहात.
बुजुर्ग आहात तुम्ही आमच्या कुळाचे, आज हा अवधपती तुम्हास भीक मागतो, उद्या तुम्ही गऊ नका. तुम्ही जर उद्या उदयास आले ना तर आमचा राम सूर्य अस्त होईल. आम्ही कोणाचा चेहरा पाहू, कोणाकडे जगू. राजा व्याकुळ झाला, वातावरण बदलून गेलं. ढसा ढसा राजा दशरथ रडायला लागली. आता गाडी वेगानं काढू. सगळी रात रडण्यात गेली. दिवस उजाडला, झोपलंच नाही कोण रातभर. रामराजा होणार आहेत ना, सगळी रात तयारीत गेली. आणि शुभेच्छा देण्यासाठी अयोध्येतली मोठमोठी मंडळी राजाच्या दरवाजावर उभी राहिली. का? शुभेच्छा की बा आज तुम्ही रामाला राजा करणारा उभे राहिले. पण दिवस उजाळला तरी आज उठले नाही दशरथजी. दशरथजी लोक चर्चा करू लागले, अहो असं काम नाही राजा, आपल्या दशरथजी दिवस निघे लोक झोपत नाहीत. भाव कसा आहे दशरथजीचा. चले पर भूपनीत जागा, आजु हम ही बड़ अचरजू लागा. पिछले प्रहर म्हणजे 3 वाजता. दशरथाचा स्वभाव आहे, 3 वाजताच्या नंतर ते लगे उठून जातात. आज कसे काय दिवस नाही लोक झोपले, दरवाजा उघडला गेला नाही, काय गडबड आहे. मग काही लोक बोलले, हो एवढं मोठं काम आहे, जरा गडबड गिडबड सुरू झाली होती आणि मग उशीर झाला असं झोपासाठी म्हणून लेट उठले असतील. सर्वांच्या सुमंतजी आत जातात. बापरे, ते दृश्य पाहिलं, जमिनीवर पडलेले. आता थरकाप उडला सुमंतजीच्या. अन्नदाता की जय हो. सुमंत नमस्कार करतोय. प्रभो काय झाले, काय ही अवस्था. दशरथजी म्हणतात, सुमंता रघुकुलाचं नशीब फुटलं. महाराज शुभ प्रसंगी अशुभ बोलू नका, तुमच्या दर्शनासाठी सगळी अवध उतावीळ आहे. हो सुमंत, कोणाला दोष देऊ, माझंच पूर्वीचं काही पाप असेल, नशीब फुटलं माझं. झालं काय ते सांगत नाही. कैकेयीला विचारलं, महाराणी ही अवस्था महाराजांची का झाली. कैकेयी मोठी चॅप्टर पुरी रात गेली म्हणे विचारता विचार तुम्हाला काय झालं म्हणून. मला सांगेच नाहीत म्हणे, मी काय करू आता. मग आता रातभर रामरामच करू म्हणे. मग रामाले बोलवा, कदाचित रामाला सांगते. चॅप्टर पण आता लक्षात आला काहीतरी गडबड आहे म्हणून. पण रामाला बोलवा तर बरोबर, गोष्ट तर चांगली आहे. राम आले तर याची तब्येत सुधारून जाईल. रामदर्शन तब्येत बिघाडता आहे. कैकेयीत काम पाहिलं ना, तब्येत बिघडली. राम दर्शन तब्येत सुधारता आहे. आता रामाचं दर्शन जेव्हा करू तेव्हाचे जाग्यावर येतील. रामप्रभू उठलेही नव्हते. सुमंतजी गेले, घेऊन आली. सगळे लोक पाहू लागले, रामप्रभू उठले तसे झाले होते. अरे काय गडबड आहे आज. कोप भवनात प्रवेश केला आणि रामप्रभूनं दशरथांना भूमीवर निश्चित पडलेलं दिसले. अरे बापरे, असं लिहितात तुलसीदासजी. जीवनात पहिल्यांदा रामप्रभूनं दुःख पाहलं. करुणामय मृदु राम सुभाऊ, प्रथम दिख दुखु सुनान काऊ. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तदपि धीर धरी समहु विचारी, पूछी मधुर बचन महतारी. राम कृष्ण बोलत जा, बोलत जा. हरी राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. करुणामय मृदू राम सुभाऊ, प्रथम दीख दुःख. पहिल्यांदा जीवनात दुःख पाहिलं रामप्रभूनं. आणि ते वडील अशा अवस्थेमध्ये वडिलाजवळ बसले. दशरथजीनं रामाचे हात धरले, रडू लागले, शब्द बोलले नाही. सुमंतांना विचारतात, काय झालं बाबा, का रडतात. सुमंतजी म्हणतात, काय झालं हे तर मला माहीत नाही,
पण सगळं आयुष्य गेलं रघुकुलाची सेवा करता करता. इतकी बिकट अवस्था, इतकं अशा अवस्थेत मी राजाला आजपर्यंत पाहिलं नाही. दशरथजी सांगत नाहीत, सुमंताला माहीत नाही. बाजूनं कैकेयी उभी होती, धीर धरून जे आहे कैकेयीला विचारतात, माझ्या वडिलाची अवस्था का? कैकेयी म्हणते तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. हा, माझ्यावर प्रेम आहे म्हणून बापाची अवस्था? बापानं का पोरावर प्रेम नाही करावं? नाही नाही, तीच गोष्ट आहे. स्पष्ट सांग. 2 वर मागितले, मग भरताले गादी मागितली पहिल्या वरानं, मग आणि दुसऱ्या वरानं तुले 14 वर्षाचा वनवास मागितला. तुला वनात पाठवायची त्यांची इच्छा नाही म्हणून त्याने रातभर असा आकांत केला. एवढी मोठी गोष्ट जशी का काही लाईटली सांगून टाकली. 14 वर्षाचा वनवास. राम प्रभू जे आहेत, 14 वर्षाचा वनवास ऐकला, काहीच नाही चेहऱ्यावर प्रतिक्रिया. रात्री झोपताना उद्या राज्याभिषेक हा निरोप आला होता. आता सकाळी उठले तर 14 वर्षाचा वनवास. चेहऱ्यावर एक आठी सुद्धा पडली नाही, चेहऱ्यात काही बदल झाला नाही. कोणा या जगात धन्य? नाथ महाराज वर्णन करतात, धन्य जगी तोची एक. या जगात धन्य कोण आहे? कोण अलौकिक? कोणाचं जीवन अलौकिक आहे? कोण विशेष आहे या जीवनात जगातनी? 12 जणांची यादी मांडली, 12 गोष्टी मांडल्या. त्या 12 गोष्टीमध्ये पहिली मांडली सुख दुःख समान. सुख आणि दुःख आपल्या जीवनात सतत येत राहतात, पण सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जो सम राहतो, सुखात हर्ष नाही आणि दुःखात खेद नाही. सुख आलं की जमिनीवर पाय टेकत नाहीत आणि दुःखात पायाखाली जमीन राहत नाही. या अशा प्रसंगातून आपण रोज जातो. रामप्रभू असे आहेत, उद्या राज्याभिषेक, नॉर्मल चेहरा, आणि 14 वर्ष वनवास तरी तसाच नॉर्मल चेहरा. धन्य जगी तोची एक. काय सांगा बरं, रामकथा काय शिकवती? वनवास. वनवास म्हणजे का कुठे टूरवर जायचं होतं का? वनवास म्हणजे का ऐकास वक्ते बाबानं विस्तारानं सांगितला वनवास म्हणजे कसा असते. वनवास कसा असते तर ऐकून घ्या आणि मग 14 वर्ष कसे काढले ते रामप्रभूनं. जंगल आहे, जंगलात फिरायचं तर जंगलात रात्री अंधार. अंधारात भेव लागते का नाही? अंधार आहे म्हणतात, अंधाराची भीती वाटते. 14 वर्ष आता अंधार. जंगलात सोसाट्याचे वादळ सुटतात, विजेचा कडकडाट, वादळात मुसळधार पाऊस होते, पावसामुळे नद्या नाल्याले पूर, आणि मग सगळंच ओलं, आणि झोपाल कोरडी जागा नाही. वनवासात झोपाल कोरडी जागा नाही. वादळ झाल्यावर, पाऊस झाल्यावर बसायला कोरडी जागा नाही. हे आताची कंडिशन आहे बरं. आम्ही पंढरपूरच्या वारीला जातो तर हे वाशिमवरून हिंगोली रोड झाला नव्हता. वाशिम हिंगोली रोड झाला नव्हता. रस्ता अरुंद, जेमतेम 2 वाहन जातीन असा, जेमतेम स्लो पोझिशनमध्ये थांबून 2 वाहनं क्रॉस होतीन असा रस्ता. आणि बाजूनं सगळी ते रोडवर आला, बाकी ते खाली, म्हणजे खाली वावरात उतरायला चान्सच नाही. जवळ 1.5 पुरुष वर उंचावर रोड, म्हणजे खाली उतरता येत नाही. रोड अरुंद, रस्त्यावर बसा उठायला झाडं पण नाहीत. आणि पाऊस जर झाला ना तर वाशिमपासून जर उभा राहिला ना माणूस तर हिंगोलीत मुक्कामावर जायला खाली बसायला काम नाही. 1 वर्ष कंटिन्यू पाऊस होता आणि आमची चाल होती 35-40 किलोमीटर. तर बसायला चान्सच नाही. रोडनं चालताही नाही, खालून चालत पाय भरतात, वर चालत वाहनं कंटिन्यू. नांदेड रोड आहे ना तो, त्याच्यामुळे वाहनं सुरू. बसाले जागा नाही. हे तर जंगल आहे. झोपा बसाले कोरडी जागा नाही. पावसानं बिळं भरले तर, पाण्यानं बिळं भरतात ना, बिळात असलेले मग साप विंचुका बाहेर पडतात. टेन्शन येते की माणसाला. मग साप दिसला, विचू दिसला, अंगावर काटायचे ते माणसाला डायरेक्ट. पाण्यानं झोडपलं, दुसरे कपडे घालायला नाहीत. म्हणजे का बॅग भरून आली का वनवासात? अंगावरचा एकच ड्रेस होता फक्त. अंगात हुडकी भरली ओलं झाल्यामुळे. पेटवण्यासाठी कोरडं सरपण नाही, पेटवाले माचीस पण नाही. पाणी गडूळ झालं पावसानं,
आणि गढूळ पाणी पिलं की पोट बिघडणं, संडास लागणं, ताप येणं, हिव वाजणं, डोकं दुखणं, औषध नाही. उन्हाळ्यात खूप तापते, तहान लागते, टाईमवर पाणी भेटत नाही. ते का बिस्लरी भेटत आहे का कुठे? 10 किलोमीटर बिस्लरी, 5 किलोमीटर बिस्लरी भेटत आहे का? पाणी प्यायले नाही. खाण्यास फळं सुद्धा मिळत नव्हते, भुकेनं व्याकुळ. आता रस्त्यानं प्रवास सुरू आहे, आता कुठे खायला भेटणार आहे? संघ वागवायला जमत नव्हतं. खाण्यासाठी फळं मिळत नव्हती. रस्ता सापडत नव्हता जंगलात. जंगलात रस्ता सापडत नाही ना, जंगल पार करायचं, रस्ता दिशेने. आणि सापडला तरी रस्ता किती कठीण. काट्याचे दाट वन, पाऊलवाटा स्पष्ट झालेल्या, चालताना गोटे टोचणं, पायात चपला नाही दा, काटे टोचणं, फटके बसणं काट्याचे, काट्या ओरवळणं, पायात काटे खुळणं, सळलेले काटे खुळून येणं आणि विषारी काटे, लगेच तब्येत खराब होऊन जायची. झुडपं टोचतात, रात्री साप विंचू गोमा चावतात, अंधार आहे, सांगा अंधारात साप असल्यावर कुठं जावं आता? लक्षात नाही. खराटे टोचतात, चिलाऱ्या ओरबडतात, कुसळ कपड्यात शिरतात, धोत्रात तर लयच फाट शिरतात ते कुसळे. रस्त्यावर आळव्या फांद्या आलेल्या, त्याच्यातून बाहेर पलीकडे जाता येत नाही. वनवास कसा असते पा, रामप्रभूनं 14 वर्ष कसे काढले वनात. डोंगरातून कुठे थांबले, डोंगरातून पाणी पडू लागलं, आणि त्या पाण्याचा आवाज रातभर धो धो धो, त्या पाण्याचा आवाज. मले लोक म्हणतात, महाराज रातच्यान झोपे देख तुम्हाला. काहून? नाही, ते धबधबा सुरू आहे ना म्हणतात. मग काय करते? धबधब्याचं काम करते तिकडे. ते नाही आवाज ऐकले कसं होते म्हणतात. अर्धी रात असते ना, अंगावर असा काटा येते म्हणतात. तर रामप्रभूनं 14 वर्ष कसे काढले असतील. वाघ सिंहाच्या डरकाळ्या, उन्मत्त हत्तीचे चित्कार. पूर्वी पूल नव्हते, नदी पास करायची, पूल नाहीत, मग नदीतून जायचं. नदीला पाणी अमाप किंवा नदीत गाळ झालेला, गाळातून पलीकडे जायचं. आणि त्याच्यातनी मगर सुसरा माणसाला ओळख नेतात. सांगा, याच्याही पलीकडे गाळात फसणं. दिवसभर चालून थकल्यावर रात्री पाला पाचोळ्यावर झोपायचं. ती सतरंजी नाही, गादी नाही, उशी नाही, काहीच नाही, कपडे तांगभर नाहीत. विंचू, गोमा, डास, कीटक रात्रभर चावणं. आणि सगळ्यात मोठं दुःख आहे, जंगलात माणसाला हुर हुर वाटते. हुरूर वाटे का जंगलात? नाही. तुमच्या भागात 3 वाजताच्या नंतर वावरात जायचं, उभंच राहा वाटत नाही. सकाळी सकाळी सगळे जिकडे तिकडे आरोयान किरोयान माणसं सगळे दिसतात, काही वाटत नाही, गमते. आणि एकदा मजूर घरी आलं की घर मालकही वावरात थांबत नाही, गमत नाही म्हणतात, हुरहुर वाटते म्हणतात. पटकन किक मारली, घराकडे निघते. जंगलात हुरहुर वाटते. आणि त्या काळात जंगलात राक्षस असायची. एवढे सगळे दुःख होते, एवढं सगळं दुःख. वनवास म्हणजे इतकं दुःख. आणि रामप्रभूचा चेहरा उतरला नाही. याले माणूस म्हणतात, याले जीवन म्हणतात. एका क्षणात डोळ्यासमोर वनात 14 वर्ष, हे दुःखाची लॉबी, यादी सगळी, पण तरी चेहरा उतरला नाही. बरं, नुसतं वनात जायचा विषय नव्हता. पुढचा शब्द विशेष उदासी, उदासीन व्रत होतं. उदासीन व्रत म्हणजे काय? मुनिव्रत म्हणजे काय? ऐका, बरोबर आहे का? किती कष्ट सहन केले असतील रामप्रभूनं, लक्ष्मणानं, सीताई साहेबांना वनात नाही. आपल्याला तोंड वासायला काय होते की 14 वर्ष राम वनात गेले आणि बातस्त आले. बात आले का? जे बात आले. उदासीन व्रत किती भयानक होतं. मुनिव्रत पहा.